बातमी आहे नाशिकमधूनच। महाशिवरात्री दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। 8 तारखेला पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे। 9 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। तर महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते, त्र्यंबकेश्वर मंदिरात होत असते आणि या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। 24 तास मंदिर दर्शनासाठी खुलं असणार आहे। अधिक माहिती घेऊया किरणकडून। किरण, त्र्यंबकेश्वर मंदिर 24 तास खुलं असणार आहे। अगदी बरोबर आहे जगदीश, आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण देशभरातून भाविक हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात। त्यामुळे कुठलाही गैरसोय हे भाविकांबरोबर जे होऊ नये या सगळ्या खरं तर अनुषंगाने जे ट्रस्टी आहे ट्रस्टीकडनं हे नियोजन करण्यात आलेलं आहे। 8 तारखेला सकाळी 4 वाजता मंदिर हे भाविकांसाठी खुलं होईल आणि 9 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर हे भाविकांसाठी खरं तर चालू राहणार आहे आणि या काळात कुठल्याही प्रकारचं मंदिर बंद करणार नाही अशा पद्धतीचा निर्णय विश्वास आणि मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण दरवर्षीच इथे त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची मोठी गर्दी असते आणि विशेष करून महाशिवरात्रीच्या दिवशी हे भाविक जे आहे ते एकूणच राजाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून देशभरातून इथे गर्दी करत असतात। त्यामुळे ही व्यवस्था जी आहे मंदिर चालू ठेवण्याची व्यवस्था हे मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि इतरही काही जे व्यवस्था आहेत खरं तर येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्यात होऊ नये या अँगलने हे मंदिर प्रशासनाने केलेला आहे आणि मंदिराला विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय हे मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आणि खरं तर याच पार्श्वभूमीवरती वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये मंदिर परिसरामध्ये पार पडणार आहेत अशाही पद्धतीचं नियोजन केले गेलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंदिर हे 24 तास हे चालू ठेवण्याचा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल। तर त्र्यंबकेश्वर मंदिर हे 24 तास खुलं असणार आहे। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठी गर्दी होते, भाविकांची गर्दी होते आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय।